नमस्कार मित्रांनो, गाथा मल्टी सर्व्हिसेसमध्ये मी माधुरी आपले मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध पदांच्या 594 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्यासाठीचे नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी 2022 आहे. ही भरती महाराष्ट्र प्रदेशासाठी आहे, त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत डिटेल्समध्ये माहिती, पदांची नावं आणि त्यांची शैक्षणिक पात्रता. तर मित्रांनो, फर्स्ट पद जे आहे ते आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क. यासाठीचे 318 जागा आहेत. यासाठीचे क्वालिफिकेशन जे आहे ते कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री झालेली हवी आहे. यासाठीचे एज लिमिट जे आहे ते 18 ते 27 वर्ष आहे आणि SC ST यांना 5 वर्ष सूट दिलेली आहे, तर OBC यांना 3 वर्ष सूट दिलेली आहे. यासाठीचा पे स्केल जो आहे तो 25,500 ते 81,100 असा आहे. सेकंड पोस्ट जी आहे ती स्टेनोची आहे. यासाठीच्या 18 जागा आहेत. यासाठीचे क्वालिफिकेशन जे आहे ते 12वी पास आणि टायपिंग स्किल यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर एज लिमिट जी आहे ती 18 ते 27 वर्ष आहे. यामध्ये देखील SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्षाची सूट आहे. यासाठीचा पे स्केल जो आहे तो 25,500 ते 81,100 असा आहे. तिसरी पोस्ट जी आहे मित्रांनो ती MTS ची आहे, मल्टीटास्किंग स्टाफ. यासाठीचे 258 जागा आहेत. त्यासाठीचे क्वालिफिकेशन जे आहे ते 10वी पास हवं आहे. यासाठी एज लिमिट 18 ते 25 वर्ष आहे. यामध्ये देखील SC आणि ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्षाची सूट आहे. यासाठीचा पे स्केल जो आहे मित्रांनो 18,000 ते 56,900 असा आहे. जॉब लोकेशन मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भरत्या होणार आहेत. तर मित्रांनो, याबद्दलचे डिटेल नोटिफिकेशन आपण बघूया. SC साठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 129 जागा आहे. SC साठी 32 जागा आहे. ST साठी 29 जागा आहे. OBC साठी 86 जागा आहे. EWD साठी 32 जागा आहे. टोटल अशा या 318 जागा आहेत. 2 जागा आहेत. टोटल 18 जागा आहेत. त्याचबरोबर PWD साठी कॅटेगरी A मध्ये 1 जागा आहे. कॅटेगरी B, C, D आणि E मध्ये कुठल्याही जागा नाहीत. एक्स सर्व्हिसमॅनसाठी यासाठी 2 जागा राखीव आहेत. MTS साठी अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 113 जागा आहेत. SC साठी 26 जागा आहेत. ST साठी 23 जागा आहेत. 70 साठी OBC साठी 70 जागा आहेत. EWD साठी 26 जागा आहेत. टोटल ह्या अशा 258 जागा आहेत. PWD साठी कॅटेगरी A मध्ये 3, कॅटेगरी B मध्ये 3, कॅटेगरी C मध्ये 3, कॅटेगरी D आणि E मध्ये 2. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 26 जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो, खालच्या तक्त्यामध्ये सुटेबल कॅटेगरीज ऑफ बेंचमार्क डिसॅबिलिटी दिलेल्या आहेत. त्या काही डिसॅबिलिटीज आहेत त्या आपण वाचून घ्याव्यात. तर मित्रांनो, आपण बघूयात फॉर्म भरण्यापूर्वीचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स. मित्रांनो, आपण जेव्हा फॉर्म फिल करत आहात त्यापूर्वी काही साहित्य तुम्हाला स्कॅन करायचे आहे. फोटोग्राफ तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला स्कॅन करून घ्यायची आहे. व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकनी सिग्नेचर केलेली असावी. ती सिग्नेचर तुम्हाला घ्यायची आहे. त्याचा फोटो काढायचा आहे आणि ती स्कॅन करून मग जोडायची आहे. त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन, डाव्या अंगठ्याचं इम्प्रेशन तुम्हाला द्यायचं आहे. ते देखील व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकनी द्यायचं आहे. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन ऑन अ व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक, तुम्हाला खाली जे डिक्लेरेशन दिलेलं आहे ते व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकनी लिहायचं आहे. आणि मित्रांनो, सिग्नेचर ही कॅपिटल लेटरमध्ये ॲक्सेप्ट केल्या जाणार नाही. आणि जे हे डिक्लेरेशन जे आहे ते तुम्हाला तुमच्या हाताने लिहायचं आहे. हाताने लिहून त्याचा फोटो काढून मग तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि जे डिक्लेरेशन जे आहे ते कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेलं चालणार नाही. हे जसं दिलेलं आहे तसं ते तुम्ही तुमच्या पेजवरती उतरवायचं आहे. जर तुम्ही हे कुणाकडनं लिहून घेतलं आणि मग ते सबमिट केलं ते देखील चालणार नाही. अंध व्यक्ती आहेत त्यांनी हे जे डिक्लेरेशन आहे ते टाईप करून मगच ते सबमिट करावयाचे आहे.
त्यांनी देखील दुसऱ्यांकडनं लिहून घेतलेलं चालणार नाही. रजिस्ट्रेशन कसे करायचे ते बघणार आहोत. तर मित्रांनो, SICच्या वेबसाईटवरती www.sic.nic.in वर क्लिक करून अप्लाय ऑनलाईन फॉर रिक्रुटमेंट्स टू द पोस्ट ऑफ UDC स्टेनो MTS इन SIC यावरती क्लिक करून नवीन स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशनसाठी क्लिक करायचं. त्यामध्ये तुमचं नाव, तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल, ईमेल ID हे सगळं भरावयाचे आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळून जाईल. तुमच्या स्क्रीनवरती तो तुम्हाला दिसेल किंवा तुम्हाला तो ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे मिळून जाईल. रजिस्ट्रेशनची प्रोसिजर कंप्लीट झाल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही तुमचे डिटेल्स भरावयाचे आहेत. जर तुमचे डिटेल्स एकदाच भरत नसेल तर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट टॅप करून पुढची माहिती फिल करू शकता. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरत असाल तर तो केअरफुली बघायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक करताल त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारे बदल करता येणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असताल त्यावेळेस तो नीट बघून एकदम व्यवस्थित स्पेलिंग सहित तो व्यवस्थित चेक करायचा आहे. स्पेलिंग देखील तुमच्या ज्या सर्टिफिकेटवरती आहेत त्याचप्रमाणे फॉर्ममध्ये फिल करायच्या आहेत. कुठल्याही डॉक्युमेंट्सवरती जर तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचा फॉर्म तिथेच रद्द होऊ शकतो. तर याची काळजी मित्रांनो तुम्ही घ्यायची आहे. मित्रांनो, नेक्स्ट पेजवरती जात असताना तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्स अँड सेव्ह नेक्स्ट बटन क्लिक करून मग पुढे जायचं आहे. पूर्ण माहिती फिल झाल्याच्या नंतर तुम्हाला फोटोच्या जागी फोटो आणि सिग्नेचरच्या जागी सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचरच्या जागी फोटो अपलोड केला आणि फोटोच्या जागी सिग्नेचर अपलोड झाली तर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून पुढे पेमेंटच्या टॅबवरती जाऊन पेमेंट झाल्याच्या नंतर क्लिक सबमिट बटन करून तुमचा फॉर्म फिल होऊन जाईल. पेमेंट जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. TSC PWD डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमॅन यांनी पेमेंट फी करत असताना बँकेचे डिटेल्स त्यामध्ये भरणे देखील गरजेचे आहेत. ज्यामुळे तुम्हाला तुमची जी फीज आहे ती रिफंड होऊ शकेल. त्यानंतर अनरजिस्टर्ड कॅन्डिडेटसाठी ही फी 500 रुपये आहे. पेमेंट मोड हे ऑनलाईन असणार आहे. डॉक्युमेंट स्कॅनिंग आणि अपलोडिंग. ज्यावेळेस तुम्ही फोटोग्राफ हा अपलोड करत असताल त्यावेळेसचा जो पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे तुमच्या फोटोचा तो व्हाईट असलेला उत्तम असणार आहे. त्यासाठीचे डेमिनेशन जे आहे फोटोसाठीचे ते 200x23 पिक्सल प्रेफर आहे. त्याचबरोबर साईल फाईलची 200 KB ते 50 KBच्या आत असणे आवश्यक आहे. सिग्नेचरचं देखील तसंच आहे. सिग्नेचरची फाईल देखील JPG मध्ये पाहिजे आहे. त्यासाठीचे डेमिनेशन जे आहे ते 140 ते 60 पिक्सल इन 200 DPI मध्ये आहे. त्याचबरोबर फाईलची साईज जी आहे ती 10 KB ते 20 KBच्या आत हवी आहे. त्याचबरोबर लेफ्ट थंब इम्प्रेशनसाठीचे देखील फाईल ही JPG मध्ये आणि डिमेन्शन जे त्याचा आहे 240x240 पिक्सल इन 200 DPI आहे. त्याचबरोबर फाईलची साईज ही 20 KB ते 50 KB असणे आवश्यक आहे. हँड राईट डिक्लेरेशन जे मी तुम्हाला वरती सांगितलं आहे ते कॅपिटलमध्ये नसले पाहिजे. त्याचबरोबर ते तुमच्या हाताने लिहिलेलं हवं आहे आणि ते व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकनी लिहिलेलं हवं आहे. ते कुणीही दुसऱ्यांनी न लिहिता जो ॲप्लिकंट फॉर्म भरत आहे त्याच ॲप्लिकंटनी ते लिहायचं आहे. त्याचबरोबर याची देखील फाईल जी आहे ती JPG मध्ये हवी आहे. डेमिनेशन याचं जे आहे ते 800 ते 400 पिक्सल इन 200 DPI मध्ये हवं आहे. त्याचबरोबर त्याची साईज देखील 50 KB ते 100 KBच्या आत असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण बघूया स्कीम ऑफ एक्झामिनेशन. यामध्ये तुम्हाला डिव्हिजन क्लाससाठी फेज 1 मध्ये प्री एक्झामिनेशनमध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझन, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कम्प्रेशन
असे 4 सब्जेक्ट असणार आहेत. 4 सब्जेक्टसाठी 25 क्वेश्चन असणार आहेत. 25 क्वेश्चन असणार आहेत आणि त्यासाठीचे 50 मार्क असणार आहे. टोटल 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. त्यासाठीचं ड्युरेशन जे आहे ते 1 तासाचं असणार आहे. तुम्ही हा पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये सोडवू शकतात. मेन्समध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स आणि जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कंप्रेशन यासाठीचे क्वेश्चन जे आहेत ते सगळ्यांना 50 क्वेश्चन असणार आहे. टोटल 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. त्यासाठीचे क्वेश्चन देखील 200 असणार आहेत. ड्युरेशन जो आहे तो 2 तासाचा असणार आहे. हा पेपर देखील तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये सोडवता येऊ शकतो. त्यानंतर तुमची कॉम्प्युटर टेस्ट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन हवं आहे ते पॉवर पॉईंटचं आहे. त्यासाठीचे 10 मार्क आहेत. टायपिंग मॅटर ऑन MS वर्ड विथ फॉर्मॅटिंगमध्ये 20 मार्क्स आहेत. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ टेबल ऑन MS एक्सेल विथ यूज ऑफ फॉर्म्युलाज त्यासाठी 20 मार्क आहेत. टोटल 50 मार्काचं तुमची कॅम्प्युटर टेस्ट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 30 मिनिटं मिळणार आहेत. पॉवर पॉईंट, MS वर्ड, MS एक्सेल हे तिन्ही तुमचे प्रिपेअर झालेले हवे आहेत. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पॉवर पॉईंटमध्ये 2 स्लाइड्स बनवायच्या आहेत. त्यानंतर फॉर्मॅटिंग करायची आहे MS वर्डमध्ये आणि MS एक्सेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युलाज यूज करायचे आहेत. तुम्हाला मित्रांनो क्वालिफाईंगसाठी पेज 1, पेज 2 मध्ये 45% UR कॅटेगरीसाठी आहेत. त्यानंतर 40% OBC कॅटेगरीसाठी आहेत. त्यानंतर EWD साठी आणि OBC साठी 40% आहेत. 35% SC साठी आहेत. ST आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 30% आहेत. स्टेनोग्राफरमध्ये तुम्हाला डायरेक्ट मेन्सची एक्झाम द्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि 200 मार्काचे क्वेश्चन देखील असणार आहेत. त्यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला इंग्लिश लँग्वेज, कंप्रेशन, रिझनेबिलिटी, जनरल अवेअरनेस हे सब्जेक्ट असणार आहेत आणि ह्याचे पेपर जे तुम्ही आहेत ते हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये सोडवू शकता. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे स्टेनोग्राफरची, जी इंग्लिशमध्ये तुम्हाला 50 मिनिट्स आहे. त्यानंतर हिंदीमध्ये 65 मिनिट्स आहे. यामध्ये तुम्हाला 80 वर्ड पर मिनिट हिंदी आणि इंग्लिशच्या टेस्ट द्यायची आहे. त्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत रजिस्टर कॅन्डिडेटसाठी 45%, OBC आणि EWS साठी 40%, 35% हे SC साठी आहे. ST आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 30% क्वालिफाईंग मार्क्स आहेत. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफसाठी प्रिलिम्समध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स, रिझन, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कंप्रेशन असे टोटल 100 मार्काचा पेपर आहेत. 200 मार्काचा पेपर आहे. 100 क्वेश्चन आहेत आणि परीक्षेचा वेळ हा 1 तासाचा आहे. हे पेपर देखील तुम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये सोडवू शकता. त्यानंतर मेन्समध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, इंग्लिश कंप्रेशन 200 मार्काचा पेपर, 200 मार्काचे क्वेश्चन आणि 2 तासाचा वेळ. यामध्ये देखील क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत अनरजिस्टर्ड कॅन्डिडेटसाठी 45%, OBC EWS साठी 35%, SC ST साठी 40%, OBC कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी 35% फॉर SC ST अँड एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीसाठी. PWD कॅटेगरीसाठी 30% आहेत. अशा प्रकारे मित्रांनो हे एक्झाम होणार आहेत आणि त्याचे क्वालिफाईंग मार्क्स देखील मी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे, ती म्हणजे अशी की हे फॉर्म जे आहेत हे 15 जानेवारीपासून ॲप्लिकेशन www.sic.nic.in वरती अवेलेबल होऊन जातील. त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 1 महिना हे ॲप्लिकेशन चालणार आहे. तर जर तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता. PDF मध्ये मित्रांनो कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन फॉर्म दिलेले आहेत. ते तुम्ही डाउनलोड करून ते भरून ॲप्लिकेशनला तुम्ही हे जोडू शकता. हे सगळे जे काही फॉर्म आहेत ते PDF मध्ये अवेलेबल आहेत. ते तुम्ही प्रिंट करून भरून तुमच्या ॲप्लिकेशनला जोडायचे आहे.
जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.